Yeah. So here is the thing that we have seen. तर आपण अशा प्रकारे बघितलेलं आहे. That is what is orographic rainfall. So orographic rainfall means what? की orographic means rainfall मध्ये असा rainfall जो जो पर्वतामुळे अडकवला जातो आणि त्याच्यामुळे त्या पर्वताचा जो फेस आहे समुद्राकडे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस आपण बघू शकतो. आणि देन त्याच्या ऑपोजिट साइडला म्हणजे ज्या ठिकाणी पर्वताचा फेस हे ऑपोजिट डायरेक्शन आहे त्या ठिकाणी आपण कमी पाऊस बघू शकतो. त्यालाच आपण प्रतिरोधक पाऊस असं आपण म्हणतो. दॅट इज ओरोग्राफिक रेनफॉल आपण त्याला बोललेलो आहोत, राईट. सो ओरोग्राफिक रेनफॉल मीन्स दॅट आपण बघितलं तर त्याचं महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, की महाराष्ट्रामध्ये कशा-कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट पडतो ते आपण आता बघणार आहोत. तर बघा आपण मराठवाडा जो भाग बोलतो त्याला आपण काय म्हणतो? महाराष्ट्राचा पठार ज्याला आपण बोलतो, राईट. सह्याद्री हिल्स, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकण अँड दी लोवर लँड इन दी ईस्ट, राईट. तर याच्यात आपण काय काय बघितलं तर बघा महाराष्ट्राचे पठार आणि नंतर आपण बघितलं तर सह्याद्रीचे पर्वत आणि नंतर कोकण आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आपण पूर्वेकडील सखल प्रदेश. तर या ठिकाणी एक्झॅक्टली ढग कसं होतं तर बघा बाष्पयुक्त ढग जो निर्माण झालेले असतात ते सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे ते जे ढग आहेत ते सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे अडकवले जातात आणि अडकवल्या कारणामुळे त्याचं ऑब्स्ट्रॅक्शन्स म्हणजे ते अडकवले जातात त्यांचा अडथळा निर्माण होतो आणि त्या अडथळ्यामुळे या ठिकाणी पाऊस हा जास्तीत जास्त आपल्याला पडलेला बघू शकतो. तो बघा इथं खाली काय लिहिलेलं जास्त पर्जन्याचा प्रदेश मीन्स हेवी रेनफॉल एरिया. सो हिअर वी कॅन सी आणि त्याच्यानंतर उंची वाढ बाष्पशक्ती और बाष्पधारण शक्ती कमी आणि उंच म्हणजे हे जेव्हा हे जे दगड जेव्हा वरती जातात तेव्हा आपण बघू शकतो की त्याच्यातला जो रेनफॉल आहे किंवा त्याच्यातला जो पाऊस आहे तो म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स कमी झाल्यामुळे त्याच्यात जी बाष्प धारण करण्याची क्षमता आहे ती सुद्धा वाढते आणि ते वाढून गेल्यानंतर पुढे जसे ते जाते म्हणजेच बघा या ठिकाणी जर आपण पुणे वगैरे ऑब्झर्व्ह केलं किंवा सोलापूर वगैरे ऑब्झर्व्ह केलं, सातारा, लातूर अशा प्रकारचे जे ठिकाण लातूरचं आपण या एंडला बघू शकतो. तर तो जळगाव वगैरे हा जो एरिया आहे, तो जो आपला महाराष्ट्र पठारामध्ये जो आपण काउंट करतो, तर तो बेसिकली बघा त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की पाऊस हा कमी का पडतो? तर हाच त्याचं रिझन आहे. आणि पुन्हा म्हणजे या ठिकाणी नंतर कमी बाष्पयुक्त सॉरी लातूर आपण इथे नाही ऑब्झर्व्ह करत. लातूर आपण इथे ऑब्झर्व्ह करतो. या प्रदेशामध्ये बेसिकली इकडे. या प्रदेशामध्ये आपण लातूर ऑब्झर्व्ह करतो बघा आणि इथे आपण बोलू शकतो विदर्भाचा थोडा भाग आहे. हा जो रिमेनिंग पार्ट आहे इथला. तो या ठिकाणी बघा आपण बोलू शकतो की महाराष्ट्र पठारामध्ये बेसिकली कमी पाऊस का पडतो? तर याचा हाच रिझन आहे, की आपले जे ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे प्रतिरोधक जो पाऊस आहे, तर प्रतिरोधक पावसामुळे आपण बघू शकतो आणि प्लस सह्याद्री पर्वतरांगामुळे किंवा सह्याद्री पर्वतमुळे आपण बघू शकतो कोकणामध्ये पाऊस जास्त आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो महाराष्ट्र पठारामध्ये पाऊस हा खूप कमी पडत असतो. परंतु तेच पाऊस किंवा ते ढग जेव्हा पुढे जातात आणि विदर्भाकडे जातात, तेव्हा त्यांच्याकडे बऱ्या प्रमाणात, थोड्या प्रमाणात का होईना, परंतु पाऊस हा पडत असतो. तर हेच एक कारण आहे, की महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भामध्ये पण पाऊस बघू शकतो, विदर्भ रिजनमध्ये आणि कोकणामध्ये पाऊस बघू शकतो. परंतु महाराष्ट्राचं पठार आहे, त्या ठिकाणी आपण पाऊस हा थोड्या कमी प्रमाणात बघू शकतो. ओके. तर त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन आहे, की पाऊस हा प्रतिरोधक पाऊस म्हणजे ओरोग्राफिक रेनफॉल आपल्याकडे पडत असतो. राइट? So whenever you will get the answer, the what type of rainfall occurs in the Maharashtra, so then we have the answer that is orographic rainfall. जर कोणी पण आपल्याला विचारलं, की कोणत्या प्रकारचा पाऊस आपल्या महाराष्ट्रात पडत असतो, तर आपण त्याला बोलू शकतो प्रतिरोधक पाऊस हा पडत असतो. राइट? तो आता आपण बघूया अर्वर्चा पाऊस. अर्वर्चा पाऊस म्हणजे काय? तर सायक्लॉनिक रेनफॉल. सायक्लॉनिक रेनफॉल कसा पडतो ते आपण आता बघूया. ऑलराइट. द सायक्लोन इज द स्पेसिफिक एअर फॉर्मेशन when the pressure at an area is less than the surrounding region. This is called the cyclone. तर सायक्लोनचं फॉर्मेशन कसं असतं म्हणजे आर्वतचं फॉर्मेशन कसं असतं ते आपण जरा बघूया. तर आर्वतच्या फॉर्मेशनमुळे आपण बघू शकतो की हवा सॉरी जो मध्य भाग आहे तिथं आपण बघू शकतो की कमी दाबेचा पट्टा निर्माण होतो आणि बाजूचा आहे तिथं जास्त दाबेचा पट्टा निर्माण होतो आणि त्याच कारणामुळे काय होतं त्याच कारणामुळे जे जास्त दाबेच्या पट्ट्याकडून म्हणजे हायर प्रेशर पॉईंट कडून लोअर प्रेशर पॉईंट कडे हवा ही वाद जाते अँड बिकॉज ऑफ अवर अर्थ रोटेशन म्हणजे पृथ्वीच्या परिवलना कारणाने त्या हवेना एक डायरेक्शन किंवा एक गती आपण बघू शकतो किंवा हा डायरेक्शन गती नाही बोलू शकत गती तर त्यांना येते परंतु डायरेक्शन आपण बोलू शकतो त्या डायरेक्शन कारणामुळे आपण तो जो वादळ आहे तो बघा वादळला आपण अशा प्रकारे फिरताना आपण बघू शकतो. तर दिस इज बेसिकली दिस सिंपल कन्सेप्ट ऑफ वादळ म्हणजे सिंपल कन्सेप्ट ऑफ अर्वत म्हणजेच काय सायक्लोन
त्याबद्दल आपण बघितलेलं आहे. तर आता त्याचंच थोडा फॉर्मेशन आपण बघूया की व्हॉट इज दॅट टू कम टुवर्ड्स द अँड स्टार्ट मूव्हिंग द अपवर्ड. आणि त्याच वेळेस काय होतं, तर त्याच वेळेस आपण काय होतं ते सुद्धा बघणार आहोत. सो द एअर फ्रॉम द सराउंडिंग रिजन कम्स टुवर्ड द सेंटर ऑफ द सायक्लोन अँड स्टार्ट्स मूव्हिंग अपवर्ड. And as it rises, the temperature of the air reduces and condensation occurs and the rainfall takes place. तर याच वादळामुळे काय होतं बरं, तर जी हवा, ओके, त्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून येणारी जी हवा आहे ती आपल्याला अशा प्रकारे आलेली दिसते. आणि अशा प्रकारे म्हणजे नॉट लाईक दिस, म्हणजे अशी नाही, बट जे सराउंडिंग एरिया म्हणजे सायक्लोनचा जो आजूबाजूचा जो एरिया म्हणजे जो आर्वतचा जो आजूबाजूचा एरिया आहे, तो जो त्या एरियामधून आपल्याला हवा तिथे आलेली दिसते. आणि ती हवा म्हणजे ती हवा ही वरती जाते आणि प्लस त्याचं कंडेन्सेशन हे जोरामध्ये होत असतं. कंडेन्सेशनचं प्रमाण हे सुद्धा जोरात जास्त प्रमाणात होत असतं आणि त्याच्यामुळेच आपण बघतो की पाऊस पडत असतो. म्हणजेच काय होतं तर बघा, तर आर्वत कसा निर्माण होतो? तर आर्वताच्यामध्ये आपण कमी दाबाचा पट्टा बघू शकतो आणि आणि अवतीभोवती जास्त दाबाचा पट्टा आपण बघू शकतो आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी हवा ही वाहत असते. तर जेव्हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे कमी दाब म्हणजे सेंटरकडे जेव्हा हवा वाहत असते, तेव्हा ती हवा वर आकाशाकडे किंवा वर जाताना आपण बघू शकतो आणि जेव्हा ती वर जाते, तेव्हा त्याच्यामध्ये कोणती क्रिया घडते? तर सांद्रीभवन ही क्रिया घडत असते. आणि त्या सांद्रीभवनामुळे म्हणजेच कंडेन्सेशनमुळे आपण पाऊस आलेला बघू शकतो. तर वादळी पाऊस अशा प्रकारे निर्माण होत असतो, की तिथे वादळ सुद्धा पडतं आणि पाऊस सुद्धा पडत असतो. जसं आपण लास्ट ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये आपण निसर्ग हे जे वादळ किंवा चक्रीवादळ आपण जे ऑब्झर्व्ह केलं होतं, दॅट इज अल्सो दिस टाइप ऑफ सायक्लोनिक जो आपण बघितलं होतं, दॅट इज अल्सो द टाइप ऑफ दिस रेनफॉल. तर हे सुद्धा त्याच आर्वत आर्वत पावसाचा एक एक्झाम्पल आपण बघू शकतो त्याच्याकडे. So its rainfall and it rains in area over which the cyclone passes. And cyclonic rainfalls occur moving in the temperature zones. And the cyclone areas is also quite extensive. All right. And the compared to the cyclonic rainfall occurring in the tropical region, this limited and limited in extent and is strongly in nature. So basically ते आपल्याला काय सांगता येतं, तर जो सायक्लॉनिक एरिया आहे, तो सायक्लॉनिक एरिया आपण बघू शकतो म्हणजे सॉरी, आर्वताचा जो पाऊस आहे, आर्वताचा पाऊस आपल्याला खूप कमी रिजनमध्ये आपल्याला बघायला भेटतो, राइट. आणि जिथून तो वादळ वाहतो, तिथे आपल्याला तो पाऊस बघू शकतो, राइट. तर बघ जसं आपण बघितलेलं होतं, की कोकणामधून आपल्या मुंबईकडे तो जो निसर्ग चक्रीवादळ येत होता, तर जसं त्याच्यासोबत वारा येत होता, वादळ येत होतं, तसा पाऊस सुद्धा येत होता. आणि एका छोट्या सर्टेन टाईमानंतर आणि छोट्या पिरियड नंतर म्हणजे जसा तो नाशिकच्या दिशेकडे वळला, तसा त्याचं पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी आणि नाहीसं झालं असं आपण बोलू शकतो. तर हेच एक रिझन आहे, की सायक्लोन पाऊस आहे. म्हणजे जो आर्वताचा पाऊस हा खूप कमी क्षेत्रामध्ये असतो. परंतु ज्या क्षेत्रामध्ये असतो, त्या ठिकाणामध्ये तो एक एक विनाशकारी म्हणून एक डिस्ट्रक्टिव्ह म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. विनाशकारी सुद्धा आपण बघू शकतो. आणि हा भले छोट्या पिरियडसाठी असेल, म्हणजे जो छोट्या जागेसाठी किंवा छोट्या पिरियडसाठी असेल, परंतु याच्यामध्ये होणारा विध्वंस हा जास्त होण्याची सुद्धा शक्यता असते. राइट. तो एक त्याने आपल्याला सांगत आहेत, राइट. आणि दुसरं थिंग आपण काय ते आपण बघूया. इन ओरोग्राफिक रेनफॉल ऑक्युअर्स इन द मोस्ट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सो दिस इज द थिंग त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दिस इज द सायक्लॉनिक रेनफॉल. इथपर्यंत जे आपण पाहिलं तर सायक्लॉनिक रेनफॉल बद्दल आता बघितलेलं आहे. तर ओरोग्राफिक रेनफॉल occurs in the most of the body part and conventional rainfall is regional in the nature. So there is a certain in conventional rainfall occurring in the equator area. Comparatively, the orographic and cyclonic rainfall are less certain, and therefore such areas are prone to the heavy rainfall, flood, and the drought frequently. तर ते आपल्याला काय सांगतात? ते आपल्याला असं सांगतात आहे, की ओरोग्राफिक म्हणजे आपला प्रतिरोधक जो प्रकारचा पाऊस आहे, पर्जन्य प्रकारचा पाऊस आहे, हा जास्त भागामध्ये पडत असतो. म्हणजे आपल्या जगाच्या जास्त भागामध्ये प्रतिरोधकचा पाऊस आपण पडताना बघू शकतो. आणि पर्जन्य म्हणजे कन्व्हेन्शनल रेनफॉल हा कुठे पडत असतो? जास्तीत जास्त करून आपण विषुववृत्तीय भागामध्ये पडलेला आपण बघू शकतो, राइट? सो हिअर इज द थिंग. सो दिस इज हाऊ वी कॅन सी. तो बघा, प्रतिरोधक पाऊस, त्यात कन्व्हेन्शनल रेनफॉल अँड ओरोग्राफिक रेनफॉल. हे ओरोग्राफिक रेनफॉल सुद्धा एक ओरोग्राफिक रेनफॉल बेसिकली म्हणजे प्रतिरोधक प्रकारचा पाऊस आहे. तो
जगामध्ये बहुतांश भागामध्ये आपण बघू शकतो. परंतु ज्या ठिकाणी आरओ पावसा आपण फक्त आणि फक्त आपण बघू शकतो, की वृषभवृत्तीय एरियामध्ये म्हणजे कन्व्हेन्शनल रेनफॉल हा फक्त आपण वृषभवृत्तीय एरियामध्ये दॅट इज इक्वेटर एरियामध्ये आपण बघू शकतो. आणि पडणारा पर्जन्याची बरीच निश्चितता असते. परंतु बघा वृषभवृत्तीय भागामध्ये पाऊस पडण्याची बरीच निश्चितता असते. कन्व्हेन्शनल रेनफॉल आपण ज्याला म्हणतो ते तिथं पडण्याची शक्यता असते. आणि त्या मानाने प्रतिरोधक व आर्वत पर्जन्याची निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळेस अ, अव अवर्षणासारखा आपत्तींना तोंड द्यावे लागते. तर हे जे पाऊस आहेत, की जे आपण आता जे रेनफॉल बघतोय, कोणते सायक्लोन रेनफॉल आणि नंतर आपण बघितलेलं होतं, की ओरोग्राफिक रेनफॉल आणि कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजे आपण कोणते-कोणते पाऊस बघितले आता आर्वत पाऊस बघितला, नंतर प्रतिरोधक पाऊस बघितला आणि नंतर आरओ पाऊस बघितला. तर हे पाऊस एक निश्चित काळासाठी असतात आणि एका निश्चित एरियामध्ये असतात. तर या निश्चित काळ, निश्चित एरियामध्ये आपण बघू शकतो, की कधी-कधी आपल्याला जास्त हेवी रेनफॉल म्हणजे खूप पाऊस, जास्त पाऊस किंवा कधी-कधी तिथं पूरची स्थिती किंवा कधी-कधी तिथं एक दुष्काळ पडण्याची स्थिती सुद्धा आपण बघू शकतो, राइट? हे एक आपण तिकडे बघू शकतो कारण तिथलं वातावरण हे चेंजेस होण्याची शक्यता जास्त असते, राइट? आणि जगाच्या कोणत्याही कंपेअर केलं म्हणजे कंपॅरेटिव्हली आपण बघू शकतो, की कोणत्याही पावसामध्ये किंवा बर्फ बघा, बर्फ म्हणजे हिमवृष्टी आहे ती पण सतत होत असते आणि तिथले जे एरिया तिथलं थंड असल्या कारणाने तिथली हिमवृष्टी वगैरे सतत होत असते. परंतु ज्या ठिकाणी कन्व्हेन्शनल रेनफॉल आणि ओरोग्राफिक रेनफॉल आहे तिथला ज्या ठिकाणी जो पडतो तिथला जो टेम्परेचर आहे, त्याची सर्टेनिटी आपण म्हणजे एक सर्टन आपण असाच असेल असं सांगता येत नाही. तर बघा आपण कधी-कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गरमी होते आणि कधी-कधी आपला हिवाळा सुद्धा पाऊस आपण एक्सपिरियन्स करू शकतो. अशा प्रकारचे काही चेंजेस होत असतात त्यांच्या वातावरण कारणामुळे. म्हणून तिथे कधी-कधी खूप हेवी रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस सुद्धा आपण बघू शकतो. त्याच ठिकाणी कधी-कधी पूर आलेला पण बघू शकतो आणि किंवा तिथे दुष्काळ आलेला म्हणजे ड्रॉट आलेला सुद्धा बघू शकतो. म्हणजे सुका ड्रॉट जो आपण बघतो ते सुद्धा आपण बघू शकतो. राइट? सो हिअर इज द थिंग. सो आता आपण एक ज्ञानीमध्ये एक नकाशा लागलेला आहे. नकाशामध्ये आपण बघूया कसं-कसं, काय-काय आहे म्हणून. ऑलराइट. ते नंतर बघूया आपण. तर आपल्याला पुढे काय आहे का ते आपण बघूया. आता आपल्याला दाखवतात ते रेन गेज. सो व्हॉट इज रेन गेज ते आपण बघूया. त्याच्यापूर्वी जस्ट बघून घ्या, की आपण कोणत्या-कोणत्या ठिकाणी आपलं कोणते-कोणते कसा पाऊस आहे ते आपण बघूया. सो बघा वर्ल्ड वर्ल्ड एव्हरेज अॅन्युअल रेनफॉल म्हणजे वर्षभरामध्ये किंवा वार्षिक पावसा किती आणि कसा-कसा पडत असतो, त्याबद्दल एक आपल्याला तक्ता दिलेला आहे. त्याबद्दल आपण मॅप बघायचा. तर बघा पहिला कलर आहे तो आपल्याला सांगितलं लेस दॅन 500 म्हणजे 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस कुठे-कुठे पडतो तिथं-तिथं आपण बघणार आहोत. तर बघा इथला जो वाळवंटी क्षेत्र आहे, तो हा आपण जो मिडल ईस्ट आपण मिडल ईस्ट एशिया किंवा मिडल ईस्ट कंट्रीज जो आपण बोलतो किंवा मध्य पूर्वीय जे देश आपण म्हणतो, त्या ठिकाणी बघा इथं बेसिकली हा जो पार्ट असतो, त्याला मध्य पूर्वीय देश आपण जो म्हणतो, हा पार्ट लेट मी चेक. हां, तर भागेला आपण बघू शकतो, की कमीत कमी रेनफॉल आहे. बरोबर. म्हणजे कमीत कमी रेनफॉल कारण तिथे आपण वाळवंट सुद्धा बघतो. प्लस इथलं सह्याद्री जो वाळवंट आहे, तो सुद्धा आपण बघतो आफ्रिकामध्ये. प्लस नॉर्थ अमेरिकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की कमी हे आहे काय आहे, कमी पाऊस आहे आणि प्लस जे एशियाच्या वरचे जे भाग तिथे सुद्धा आपण बघू शकतो सायबेरिया ज्याला आपण म्हणतो, तिथे सुद्धा कमी पाऊस आहे. कारण तिथे बर्फ हे जास्त पडत असतं, राइट? हे जे आपण 66 मिनिट आणि 30 सॉरी 66 डिग्री आणि 30 मिनिट्सच्या वरती म्हणजे उत्तरवरती जे बघतोय त्या ठिकाणी सगळीकडे बर्फ पडत असतो. म्हणून तिथं पाऊस हा कमी असतोच. राइट? ते आपण एक बघू शकतो आणि पुढे बघूया थोडा मध्यम पाऊस म्हणजे 500 ते 1000 मिलीमीटरचा पाऊस कुठे-कुठे पडतो. तर बघा इकडे आपण बघू शकतो. इकडे आपण भारतामध्ये इकडे पाहू शकतो. प्लस आपण थोडं चायनाचा एक पार्ट बघू शकतो. प्लस ऑस्ट्रेलियामध्ये पण आपण थोडासाच पट्टा आहे, की ज्याच्यामध्ये मध्यम प्रकारचा पाऊस पडताना आपण बघू शकतो, राइट? सो धिस इज द थिंग. आता तिसरा एक आपण बघू शकतो, की सर्वात जास्त पाऊस पडतो. तर बघा भारतामध्ये आपला जो कोकण किनारपट्टी आणि गुजरातचा जो पट्टा आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि प्लस आपण बघू शकतो थोडा मध्य महाराष्ट्राचा आणि थोडा जो दख्खनचे पठार आहे, तो जर पार्ट आपण सोडला, तर बाकी बाकी सगळीकडे आपण जास्तीत जास्त पाऊस पडताना आपण बघू शकतो. तर दख्खनचे पठार बघा अ, भारताकडे आपण बघूया, तर दख्खनचे पठार आपण जो रिजन आपण बोलतो, राइट? तिथे हा जो पठारचा पठारी भाग आहे, तिथे जरा कमी पाऊस पडतो. परंतु
ओव्हरऑल आपल्या भारतामध्ये आपण जास्त पाऊसचा एक्सपिरियन्स करू शकतो. इथपर्यंत आपला भारत आहे, तिथं आपण जास्त पावसाचा एक्सपिरियन्स करू शकतो आणि इथं तर आपला थार रेगिस्तान आहे, तर तिथं कमी पाऊस आपण बघू शकतो. परंतु त्याच्या अवतीभोवती जे असणारे जे प्रदेश आहेत, तिथं आपण मध्यम आकाराचा किंवा मध्यम पाऊस आपण रेनफॉल बघू शकतो. तर दिस इज हाऊ आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की पावसाचे कुठे-कुठे, कसे-कसे वेगवेगळे ठिकाण आहेत आणि प्लस सर्वात जास्त असणारे रेनफॉल सर्वात जास्त असणारे कंट्रीज बघा. हे जे कंट्रीज आहेत, जे मलेशिया, मॉरिशस वगैरे जे आपण बोलतो आणि इंडोनेशिया वगैरे, त्या ठिकाणी सर्वात जास्त असणारे पाऊस आपण बघू शकतो आणि दिस इज वेअर अँड ते कशावर आहेत, तर ते इक्वेटरवर आहेत. तर ते कशावर आहे, तर वृषवृत्तीय जो भाग आहे, वृषवृत्तीत असणारा भाग, तर वृषवृत्तीवर बघा आपण जास्तीत जास्त करून हेवी पाऊस म्हणजे जास्त पाऊस आपण तिकडे बघू शकतो, राइट? वर्षभरामध्ये. तर आता आपण बघूया नेक्स्ट थिंग इज रेन वॉटर गेट. सो त्याच्यामध्ये आपण एक ऑल्वेज रिमेंबर वाला फॅक्टर बघूया, की आपल्याला कोणती गोष्ट सतत लक्षात राहिली पाहिजे ते आपण बघूया. सो ऑल्वेज रिमेंबर the factor which affect the amount of rainfall in the regions are the amount of water vapor in the atmosphere, the air pressure and the temperature. The topography and the latitudinal position of the place also affected in this rainfall. So त्यांनी काय सांगितलं, त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की ज्या ठिकाणी पाऊस पाऊस किती प्रमाणात पडेल हे बेसिकली तिथलं वातावरण कसं आहे, त्याच्या हवेचा दाब कसा आहे त्याच्यावरती प्रमाण असतं आणि त्यात प्लस त्यांच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण म्हणजे वॉटर वेपर हे किती पर्सेंटेजमध्ये त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं आणि प्लस प्रदेशाची भूरचना आणि अक्षवृत्तीय स्थान याची ह्याचाही परिणाम पावसावर होत असतो. तर बघा अक्षवृत्तीय स्थान म्हणजे व्हॉट द पोझिशन अँड द लॅटिट्युडनल पोझिशन आपण बघू शकतो. म्हणजे बघा की जसं आपण इथे ऑब्झर्व्ह करू शकतो की वृषवृत्तावरती आपण सर्वात जास्तीत जास्त पाऊस बघू शकतो. परंतु कर्कवृत्त, मखवृत्त सो दॅट इज ट्रॉपिकल ऑफ सॉरी दिस इज ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिकल ऑफ कॅप्रिकॉन हे सुद्धा ह्याच्या सुद्धा इथे सुद्धा बघा आपण जर तिथे हवेचा पट्टा कमी असल्या कारणाने किंवा त्याचं बेसिकली वेगळ्या प्रकारचे वातावरण असल्या कारणाने तिथे पाऊस सुद्धा आपण वेगवेगळा बघू शकतो, राईट? सो हिअर इज दी थिंग. सो ओके. करेक्ट. सो दे डिडंट गिव्ह करेक्ट. नो प्रॉब्लेम. सो दिस इज हाऊ आपण बोलू आणि प्लस अंटार्क्टिका हा जो पुरा रिजन आहे, जो बर्फाळ प्रदेश आहे, तिथे सुद्धा कमी पाऊस आपण ऑब्झर्व करू शकतो आणि एक्सपिरियन्स करू शकतो, राईट? सो आता आपण बघूया नेक्स्ट पॉईंट दॅट इज रेन गेज. सो रेन गेज कसा म्हणजे पाऊस मापक आपण ज्याला म्हणतो, पाऊस मापक ज्याच्याने आपण पाऊस मोजतो किती पडले काय नाही ते आपण आता बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड द पर्जन्य मापक. तो बघा जो अशा प्रकारे त्याचं बेसिकली एक स्ट्रक्चर आहे. मेजरिंग जार, नंतर मॉन्ड आणि प्लस 30 सेंटीमीटरचा एक ब्लॉक आपण बघू शकतो. प्लस बॉटल आणि प्लस फनेल अशा प्रकारे आपण बघू शकतो आणि ते कशा प्रकारे पर्सेंटेज ते आपण बघूया. सो सी द इन्स्ट्रुमेंट दॅट इज यूज टू मेजरिंग द रेनफॉल इज कॉल्ड द रेन गेज. तो बेसिकली पाऊस त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं. पर्जन्य मापक म्हणजेच काय, पाऊस मोजण्याचा साधन. रेन गेज म्हणजे काय, तर पाऊस मोजण्याचं साधन. सो सी द फनल दॅट इज यूज फॉर द रेन गेज is a has a specific diameter, and rain falling in the funnel is collected in the bottle fitted the gauge. The collected water is then measured with the help of measuring jar. And in area the heavy rainfall, the reading of the rainfall is taken every 3 hours, and the measuring jar reads the millimeter. And the gauge is kept open around only 30 centimeter. We can call 30 centimeter high flat mountain or mount. Hence, the rainfall is collected without any obstruction. So, see figure 5.8. ओके. सो त्यांनी आपल्याला काय सांगितलं, त्यांनी आपल्याला असं सांगितलं की हा जो स्ट्रक्चर आहे, राईट, हा जो स्ट्रक्चर आहे बेसिकली पाऊस मोजण्यासाठी आपण स्ट्रक्चर करतो. तर हा जो फनल आहे, फनलच आपण इकडे म्हटलेलं आहे की नरसाळ. त्या नरसाळामध्ये बेसिकली एक एक स्पेसिफिक डायमीटर आहे, एक स्पेसिफिक गोलाचा तो म्हणजे एक स्पेसिफिक वर्तुळाचा तो आहे. म्हणजे जनरली त्याचं काउंटिंग असतं. त्या काउंटिंगनुसार तो आपण आहे आणि त्या काउंटिंगनुसार तो पाऊस हा कलेक्ट होत राहतो आणि हा जो बाटली आहे, हा जो गेज आहे किंवा हा जी बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये पाऊस हा कलेक्ट होत राहतो आणि या बॉटलमध्ये जेवढा पाणी कलेक्ट झालं, तो पाणी आपण या मोजपात्र म्हणजेच मेजरिंग जारमध्ये आपण काउंट करत असतो. ते पण मिलीमीटरमध्ये काउंट करत असतो. आणि जिथे हेवी रेनफॉल म्हणजे खूप जास्त जिथे पाऊस पडत असतो, जसं की आपला समजा कोकण रिजन भाग बघा, तिथे सर्वात जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. तशा रिजनमध्ये दर 3 तासामध्ये
हा जो गेज आहे त्याचा मोजणी करत असतात आणि ते पण मिलीमीटरमध्ये त्याची मोजणी करत असतात आणि त्याची मोजणी करण्यासाठी त्याला कुठे प्लेस करतात तर त्याची मोजणी करण्यासाठी वी कॅन से लेट मी सी त्याची मोजणी करण्यासाठी पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर ओके तो फ्लॅट जी जमीन असते तिथं 30 सेंटीमीटर उंचावर सपाट चौतरा बांधून तिथे ठेवण्यात येतात. तो बघा इथे जो 30 सेंटीमीटरचा आपल्याला जो एक ब्लॉक आपल्याला दिसतोय तो ब्लॉक बद्दल आपण तो ब्लॉक असतो आणि त्या ब्लॉकवर अनेक प्लेन एरिया करून जमिनीवरच ओके जमिनीवरच प्लेन एरिया करून जिथे वायर्स वगैरे नसतील किंवा काही वरती अडथळा नसेल अशा प्रदेशावर किंवा त्याच्या ठिकाणी ठेवून तिथला जो कलेक्ट केला जातो आणि तिथे मग काउंट केला जातो की बेसिकली पाऊस पडला किती राईट म्हणजे अशा प्रकारे रेन गेज हा वापरण्यात येतो आता त्यांनी आपल्याला सांगितलं डू यू नो सेशन मध्ये आपण बघूया की कशा प्रकारे रेन गेज कशा प्रकारे वापरतात काय त्याचं सिनेरियोज आहे so how much of water does 1 millimeter of rain means so if we do not let the 1 millimeter of rainwater move as a runoff they penetrate in the ground and evaporate then how much water can be accumulated let us understand this by example if 1 millimeter of rainfall occurs over the 1 square kilometer area then we get 10 lakh liter of water from it तर बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की जर आपण 1 मिलीमीटरचा पाऊस आपण काउंट करू शकतो का 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी ते जर आपण काउंट करायचं गेलो तर बघा 1 मिलीमीटरचा पाऊस काउंट करण्यासाठी भले जमिनीवर तो म्हणजे त्या पात्रामध्ये आपण मिलीमीटर असं काउंट करतो परंतु 1 चौरस किलोमीटर म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटर जर एरियामध्ये जर आपण तो रेनफॉल काउंट केला तर आपल्याला टोटल 10 लाख लिटर पाणी आपल्याला भेटत असतो ऑलराईट तो विचार करा जेव्हा 1 मिलीमीटर पाऊस जेव्हा आपण काउंट करतो एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये एरियामध्ये तर आपल्याला 10 लाख लिटर पाणी भेटत असतं जर 2 मिलीमीटर आणि 3 मिलीमीटर जर आपण असं काउंटिंग केलं तर किती आपल्याला पाणी भेटेल सो वी हॅव टू थिंक अबाउट दिस हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे अँड जर पाऊस आपण जर काउंट करू शकतो तर स्नोफॉल पण आपण काउंट करू शकतो का सो दॅट इज हाऊ वी विल सी सो हाऊ द स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी आपण मेजर करतो द स्नोफॉल कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ द रेन गेज फॉर दिस द कंटेनर full of snow particles is heated carefully to melt the snow and then the water obtained is measured and the a layer of 120 of ice equivalent to 10 of rainfall. तर बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर कशा प्रकारे स्नोफॉल म्हणजे हिमवृष्टी कशा प्रकारे काउंट करतात तर रेन गेज मध्ये म्हणजे हा जो आपला पर्जन्यमापक आहे त्याच्यापासूनच हिमवृष्टी सुद्धा काउंट करतात परंतु या वेळेस कसं होतं की जिथे जे जमा झालेलं त्या गेजमध्ये किंवा या बाटलीमध्ये जमा झालेला जो स्नोफॉल आहे म्हणजे हिम आहे ओके त्या हिमला थंड सॉरी व्यवस्थित एकदम सांभाळून त्याला गरम करतात जेणेकरून त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होईल आणि नंतर त्याची काउंटिंग करत असतात नंतर त्याचा मोजणी करत असतात आणि एक लक्षात ठेवा की 120 मिमी बर्फाचा थर म्हणजे 10 मिलीमीटर पर्जन्य होय राईट तो अशा प्रकारे आपण बघू शकतो आता प्रकार आपण पर्जन्य वगैरे पर्जन्याबद्दल आपण बघितलेलं आहे म्हणजे रेनफॉल बद्दल आपण बघितलेलं आहे प्लस रेनफॉलची काउंटिंग कसे होते ते सुद्धा आपण बघितलेलं आहे नाव वी आर गोइंग टू सी द फॉग अँड द ड्यू अँड फ्रोस्ट सो व्हॉट आर दिस सो त्याच्यात म्हणजे काय दव राईट सो धुके दव अँड दहिवर म्हणजेच काय ते आपण आता बघणार आहोत राईट सो लेट्स गो so when the condensation and solidification of the water vapor is in the temperature occurs near the earth's surface then we can see the fog dew and frost जो बघा म्हणजेच काय याचा अर्थ असा की जे उंच आकाशात आणि ढगामध्ये जे आपल्याला आपण जे बघतो की पाण्याचे बाष्पीभवन होत आहे पाण्याच्या बाष्पामध्ये रूपांतर होत आहे सॉरी पाण्याच्या बाष्पाचं पाण्यामध्ये पुन्हा एकदा रूपांतर होते कंडेन्सेशन आणि सॉलिडिफिकेशन जे आपण आता बोललो म्हणजे घनीभवन आणि सांद्रीभवन जे आपण कार्य बघतो ते कार्य जे आपण ढगामध्ये होताना जे बघतो किंवा ढगामध्ये आपण वाचलं की ढगामध्ये होत असतो तर तीच प्रक्रिया जेव्हा जमिनीवर होते किंवा म्हणजे पृथ्वी पृष्ठभागावर होते तेव्हा आपण धुके वगैरे बघत असतो धुके दव दहीवर म्हणून दहीवर आपण बघत असतो सो द टेम्परेचर ऑफ द the temperature of the layer of the air near the surface of the earth reduces as the temperature reduces the water vapor condenses and in this process
the vapor turns into microscopic water particles and float in the air. And when the density of this droplet in the air increases, the fog occurs. So बघा आपण काय बोलू शकतो, तर आपण हे बघू शकतो, म्हणजे बोलू शकतो, की जर तापमान, जे जमिनीवरचे तापमान हे खूप थंड झाल्यामुळे काय होतं, तर जी बाष्प असते, हवेमधली जी बाष्प असते, ती जमिनीवरच, ती वरती न जाता जमिनीवरच तिचं सॉलिड द्रवामध्ये रूपांतर होणं, म्हणजे सांद्रीभवन होण्यामध्ये तिला जमिनीवरच सुरुवात होऊन जाते. आणि जेव्हा जमिनीवरती ते सांद्रीभवन होते, म्हणजे कंडेन्सेशन होतं, तेव्हा ती स्लोली स्लोली वी कॅन सी, स्लोली स्लोली आपण बघू शकतो, की ती वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्ट झालेलं आपण बघू शकतो. आणि जेव्हा त्या पार्टिकलची डेन्सिटी वाढत जाते, म्हणजे त्याची घनता वाढते, तेव्हा आपण फॉग म्हणजे धुके बघू शकतो. म्हणून बघा, आपण धुके केव्हा आपण जास्तीत जास्त ऑब्झर्व्ह करतो? एक पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी तापमान हे खूप थंड असेल तिथे. आणि दुसरी गोष्ट, आपण हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त धुके ऑब्झर्व्ह करू शकतो. म्हणजे आपण ते एक्सपिरियन्स करू शकतो, ऑब्झर्व्ह करू शकतो, म्हणजे त्याचं निरीक्षण करू शकतो. अँड वेन हे आपण धुक्याबद्दल आपण बोललो. आता आपण दुसऱ्याबद्दल बघूया, दवाबद्दल बघूया, दवबिंदू कसा निर्माण होतात. And when the moisture-laden air near the Earth's surface comes into the contact with the very cold object, and condensation of the water vapor takes place, and then and they turn into the very small water droplets. And this water droplets stick to the surface of the cold object, and this we called as dew, म्हणजेच दव. दव आपण कशावर बघतो, तर दव बिंदू आपण बघतो पानांवर, म्हणजे पानांमध्ये कोणते प्लांट्सच्या पानांवरती आपण जे बेसिकली बघत होतो, ते कसे असतात, तर ते आपण बघतो, हे जेव्हा तीच एअर ज्याच्यावरून फॉग, म्हणजे ज्याच्यामध्ये धुकं निर्माण झालंय, तीच हवा जेव्हा कोणत्या थंड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, तेव्हा त्यांचा कन्व्हर्जन हे वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. आणि त्या धुकांचं जे फॉगचं कन्व्हर्जन, त्या धुकांचं कन्व्हर्जन हे पाण्याचं बुंदामध्ये रूपांतर होतं, म्हणजेच दव बिंदूमध्ये रूपांतर होतं, आणि त्यालाच आपण दव असं म्हणतो, राईट. दव बिंदू आपण त्याला असं म्हणत असतो, राईट. सो म्हणून आपण बघतो, की बघा, म्हणून आपण बघतो, की आपल्या गाडीवरती म्हणावं, जेव्हा धुकं असतं तेव्हा गाडीवरती आपण पाणी साचलेलं बघतो, किंवा प्लांट्सवर, म्हणजे जे प्लांट्स असतात, वनस्पती असतात, त्यांच्या पानांवरती आपण ते धुकं जमा झालेलं आपण बघू शकतो. इफ द टेम्परेचर इन द एअर इज लेस दॅन द 0 डिग्री, 0 डिग्री Celsius, the water droplet is stuck in the surface of the object freeze, and the frozen of water droplet is called the frost. And the dew and the frost occurs in the large scale in the winter. So बघा, ते आपल्याला काय सांगतात आहे, तर जेव्हा हवेचे तापमान शून्य सेल्सिअस किंवा 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झाले, त्या वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठत असतात. चिकटलेले दवबिंदू गोठत असतात, व या गोठलेल्या दवबिंदूंचा दहीवर होत असते. ओके. जसं आपण त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल बघू शकतो, आपला फ्रीजमध्ये बघा, आपण जो हे असतो, फ्रीजचा जो आपण बर्फाचा जो कंटेनर असतो, त्या कंटेनरमध्ये बघा, आपण तिथे काही करत नाही, पण स्टिल आपण तिथे काय बघतो, तर तिथं आपण सरफेसला, म्हणजे तो फ्रीजचा जो कंटेनर असतो, त्या कंटेनरला, फ्रीजच्या कोणत्या कंटेनर, बर्फच्या कंटेनरला आपण आजूबाजूला बर्फ, म्हणजे इथं बॉडीला इथं बर्फ लागलेला बघू शकतो. तर ते कशाचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, तर ते एक्झाम्पल आपण घेऊ शकतो दहीवरचा, म्हणजे काय, द फ्रोस्टचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. सो दिस इज हाऊ वी कॅन एक्सपिरियन्स द फ्रोस्ट. बेसिकली फ्रोस्ट कसा म्हणतो, तो जो दवबिंदू असतात किंवा ड्यू असतात, ते ड्यूज एका 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापासून कमी असलेला जो सरफेस असतो, कमी तापमान असलेला जो सरफेस जर टच केला, तर ते बेसिकली तिथे गोठतात, आणि गोठल्यानंतर तिथं जमा होतात, आणि त्याच्यात आपण बर्फामध्ये, म्हणजे कसं दहीवरामध्ये आपण दहीवर असं आपण त्याचं रूपांतर बघू शकतो, म्हणजे फ्रोस्टमध्ये आपण त्याचं रूपांतर झालेलं बघू शकतो, राईट. So here are the some small. We have the two things: the effect of precipitation and the acidic rain. ते आपण बघूया. Then we will stop, right? So effect of precipitation. The main source of potable water is available from the air precipitation, and extensive rainfall is destructive. Is destructive, so that absence of rain and the flood may occur because of heavy rainfall and causes the loss of life and property. If precipitation does not take place, then the condition of drought arises, and there is the shortage of food, and the many and food may food may have to be imported. The farmers' conditions became the grave, and the country's economy gets affected.
the economic of the or Arabian country or agrarian country, that is agrarian country म्हणजे agriculture जे आपण शेतीखाली बोलतो ते, like India is depend on the agriculture, and agriculture in the India is a large extent it depends on the monsoon. Hence the rainfall of India is important to the whole country. A good rainfall at the right time increase the crop products. All right. So ते आपल्याला काय सांगतात, तर ते basically they are saying a good rainfall at the right time it increases the crop production, while the or untimely rain can cause the damage of the crop, and the rainfall in India is quite erratic. The visibility reduces because of the heavy dense fog and it affects. So आपण आता यापर्यंतचा आपण पॉइंट कडे बघूया. तर आपल्याला ते काय सांगतात, ते आपल्याला असं सांगतात की प्रेसिपिटेशन होणे म्हणजे वृष्टी होणे हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासारख्या देशासाठी. म्हणजे भारत हा कसा कृषीजन्य देश आहे, म्हणजे ॲग्रिगेन देश आहे. तर भारतामध्ये आणि भारतामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे पावसावरती निर्भर असल्या कारणाने या ठिकाणी प्रेसिपिटेशन होणे म्हणजे वृष्टी होणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, आणि तेही टायमावर होणे हे इम्पॉर्टंट आहे. जर टायमावरती जर पाऊस झाला तर आपली इकॉनॉमी किंवा शेतकरीचे क्रॉप वगैरे व्यवस्थित वाढतील. परंतु जर टायमावरती झालं नाही तर आपण बघू शकतो की कंडिशन फार्मरची कंडिशन ही खराब होऊ शकते. तर दुसरीकडे आपल्याला फूड जे जेवण आहे ते आपल्याला बाहेरून मागवायची कंडिशन आपण निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला पाऊस हा खूप इम्पॉर्टंट आहे. राइट. एवढं सगळं असून सुद्धा आपला जो भारतामध्ये जो रेनफॉल आहे हा बोलतात आपण इरॅक्टिक आहे, म्हणजे तो एक अनिश्चित आहे. राइट. त्याला आपण अनिश्चित असं बोलू शकतो. तो निश्चित वेळेस तेव्हाच पडेल का हे काही सांगता येत नाही. तर आपण बघा अनिश्चित स्वरूपाचं आहे म्हणजे दॅट इज इरॅक्टिक. आणि प्लस आपण दुसरं बोलू शकतो व्हिजिबिलिटी रिड्युसेस बिकॉज ऑफ द हाय डेन्स फॉग. आणि जेव्हा बघा आपण जेव्हा जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये दिल्लीची न्यूज ऐकतो की दिल्लीमध्ये खूप फॉग वाटला, तर तिथला कॉन्टॅक्ट तुटलेला आहे. तिथले लोकं गाडी चालवू शकत नाही, चालू शकत नाही. अशा प्रकारचे खूप एक डेन्स आपण तिथं जनरेट झालेला बघू शकतो. खूप डेन्स जनरेट झालेला बघू शकतो. तर ते कशामुळे तर तेच हेवी हेवी डेन्स फॉग म्हणजे खूप धुकं जमा झाल्या कारणाने तिथले रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग हे सुद्धा बंद होऊन आपण तिथला जो कॉन्टॅक्ट आहे किंवा तिथला जो कनेक्शन आहे तो तुटलेला आपण बघू शकतो, आणि सगळ्या सेवा हे आपल्याला रद्द करावे लागतात. आणि दहीवरमुळे म्हणजेच काय तर तर फ्रोटमुळे तर फ्रोस्टमुळे काय होतं, तर दहीवरमुळे फ्रोस्टमुळे काय होतं, तर आपले जे क्रॉप्स आहेत ते हार्मफुल होतात, आणि त्याच्यावर स्प्रेड ऑन द रोड अँड द फ्यू डॅमेजेस सम क्रॉप अँड स्प्रेडली डिसीज वाईल्ड मे ते बेनिफिटेड द सम क्रॉप. तर काही क्रॉप्सला ते दहीवर आणि फॉग वगैरे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, परंतु काही ह्यांना हे एक नुकसानदायक सुद्धा आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण काही इफेक्ट्स आपण प्रेसिपिटेशनचे म्हणजे वृष्टीचे आपण बघितलेले आहेत. तर आता आपण बघूया ॲसिडिक रेन. ॲसिडिक रेनमध्ये काय तर बिकॉज ऑफ द एअर पोल्युशन इज इन्क्रीज इंडस्ट्रियल एरिया तर डिफरंट ॲसिड क्रिएटेड. तर बघा ह्याच्यामध्ये काय होतं तर बघा प्रेसिपिटेशन ऑफ वॉटर विथ डिझॉल्व्ह ॲसिड रीच टू द ग्राउंड अँड सच रेनफॉल इज कॉल्ड ॲसिडिक रेन. तर आम्लवृष्टी आपण कशाला म्हणतो, तर आम्ल पाऊस म्हणजे आम्लवृष्टी आपण कशाला म्हणतो, जेव्हा पावसाच्या पाण्याबरोबर वातावरणातलं ऍसिड म्हणजे वातावरणातले आम्ल किंवा वातावरणाचे केमिकल्स हे मिक्स होऊन जेव्हा तो पाऊस पडतो तेव्हा त्याला आपण आम्ल पाऊस असं म्हणत असतो, म्हणजे ऍसिडिक रेन आपण त्याला म्हणत असतो. आणि ऍसिडिक रेन आपण जनरली आपल्या डोंबिवली शहरमध्ये आपण बघू शकतो की तिथे ऍसिडिक रेन हा पडत असतो, म्हणजे सतत पडण्याचे केसेस आता जास्त होत आहेत. आणि त्याला आपण बोलतो कारणीभूत असणारे कोणते कोणते ऍसिड आहेत तर बघा नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, अशा प्रकारचे जे ऍसिड त्या पावसामधून पडत असतात की त्या पावसातून आपण बघू शकतो. राईट. त्याचं रिएक्शन होऊन ह्या रूपांतरमध्ये त्यांचं होत होतं, म्हणजे नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल. आणि बेसिकली हे जे पाऊस आहे ऍसिडिक रेन आहे कुठे पडत होतं जास्तीत जास्त ज्या ठिकाणी खूप इंडस्ट्री आहेत, खूप कंपनी आहेत किंवा खूप इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे त्या खूप कंपनी आहे, खूप कारखाने आहेत, आणि त्या कारखान्यावरून सतत हे धूळ आणि किंवा केमिकल्स हे बाहेर पडत असतात. तर त्या ठिकाणी आपण वृष्टी म्हणजे ऍसिडिक रेन आपण बघू शकतो. अँड दिस रेन इज हार्मफुल फॉर ह्युमन ॲज वेल ॲज द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. तर हे आम्ल जे पाऊस आहे ते फक्त आपल्याला तर नुकसानदायक आहेच आहेत, परंतु जे निर्जीव गोष्ट आहेत, राईट, जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहेत त्यांना सुद्धा खूप हानिकारक आहे. राईट. तर अशा प्रकारे आपण ओव्हरऑल आपला जो लेसन आहे तो कंप्लीट केलेला आहे. आता आपण पुढे एक्सरसाइज बद्दल म्हणजे एक्सरसाइज यू हॅव टू सॉल्व्ह अँड दिस इज युअर होमवर्क. ओके.